तर आज आपण बनवणार आहोत ढोकळ्यासोबतची चटणी। त्यासाठी मी घेतले खोबरं, त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले। त्यानंतर घेतलेत शेंगदाणे 1 वाटी, 1 ला कमीच थोडस। त्यानंतर त्यामध्ये टाकायची हिरवी मिरची, त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर, थोडेसे जिरे, 1 ते 2 चमचे दही टाकायचं, चवीनुसार मीठ। हे सगळं साहित्य आपण मिक्सर करून घेऊया। मिक्सर करून घेतल्यानंतर परत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि परत एकदा मिक्सर करून घ्यायचं। परत थोड्या वेळाने काढून घ्यायचं आणि परत थोडंसं पाणी टाकून परत मिक्सर करून घ्यायचं। पाहू शकता मिक्सर करून घेतल्यानंतर किती छान प्रकारे आपली ही चटणी तयार झाली आहे। तर आपण ह्याला आता फोडणी देऊया। प्रकारे चटणी मी सगळी एका बाउल मध्ये काढून घेतली आहे। नंतर मी इथे एक पॅन ठेवलाय, पॅन मध्ये 1 पळी तेल टाकून घेऊया आणि तेल छान गरम होऊ देऊया। तेल छान गरम झाले की त्यामध्ये मोहरी, जिरं, त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 अशा बेडगी मिरची हलवून घ्यायचं। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, तर हे सगळं तडका दिलेला आपल्या चटणीमध्ये टाकून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचं। पाहू शकता किती छान प्रकारे आपली ही ढोकळ्याची चटणी तयार झाली आहे। जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंट मध्ये सांगा की कशी झाली आहे। थँक्यू।